UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। शिवराय पुतळा दुर्घटना प्रकरणातील आरोपी शिल्पकार जयदीप आपटे अटकेत, कल्याणमध्ये कुटुंबियांना भेटायला आला असता आपटेला अटक। एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात 6,500 पर्यंतच्या वाढीचा निर्णय, कर्मचाऱ्यांचं आंदोलन मागे, गेल्या वेळची वाढ पकडून त्यात 6,500 पर्यंतची वाढ होणार। गेल्या वेळी ज्यांनी 5,000 वाढ झाली होती त्यांना आता 1,500, तर गेल्या वेळी 4,000 वाढ मिळालेल्यानं आता 2,500ची वाढ मिळेल, गोपीचंद पडळकरांची माहिती। संपाविरोधात असलेल्या सदावर्तेंचाच पगारवाढीनंतर गुलाल उधळून जल्लोष, संपात नसतानाही बैठकीत शिरलेले सदावर्ते म्हणजेच घुसखोर, श्रीरंग बर्गेंची टीका। राज्यभरातून एसटीची वाहतूक सुरळीत सुरू, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे 22 कोटींचा महसूल बुडाला। राज्यभरातील 251 आगारांपैकी 94 आगार पूर्णपणे बंद होते। अब्दुल सत्तार आणि मनोज जरांगेंमध्ये शेतकरी प्रश्न आणि मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा, जरांगेंच्या भेटीनंतर अब्दुल सत्तार मुख्यमंत्री शिंदेंना भेटणार। सांगलीत पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे उपस्थित राहणार। राज्य सरकारी आणि निमसरकारी शिक्षकेतर संघटनांचा संप मागे, राज्य कर्मचाऱ्यांना UPS राष्ट्रीय पेन्शन योजना, सुधारित निवृत्ती योजनेपैकी एक पर्याय निवडता येणार। देवेंद्र फडणवीसांनी कारस्थान करत सीबीआयच्या माध्यमातून गुन्हा दाखल केला, चौकशीला सामोरं जाणार, देशमुखांचा फडणवीसांवर निशाणा। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाची अधिसूचना राज्य सरकारकडून रद्द करण्यात आली, जमीन भूसंपादन करण्याची अधिसूचना मागे घेण्याचा निर्णय। गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा, गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या वाहनांसाठी सरकारकडून टोल माफीची घोषणा, 5 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर दरम्यान टोल माफी। पंतप्रधान मोदी 19 सप्टेंबरला नागपूरसह विदर्भ दौऱ्यावर, भाजप विदर्भात प्रचाराचा रणशिंग फुंकणार आहे, तर विश्वकर्मा योजनेतील लाभार्थ्यांना मोदींच्या हस्ते किट वाटप होणार। नागपुरात 100 हेक्टरमध्ये भव्य फिल्म सिटी उभारणार, अधिक दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीसाठी सुधीर मुनगंटीवारांचा पुढाकार, विदर्भातील कलाकारांना प्रोत्साहन मिळणार। पुण्यात गणेशोत्सवात आता मध्य भागामध्ये होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 5 ते 18 सप्टेंबर जड वाहनांना बंदी, व्यापारी पेठेत माल घेऊन येणारी जड वाहनं शहराबाहेर थांबवण्याचं आवाहन। जळगावच्या शेंडदुर्गीमध्ये आता 2 गटात हाणामारी आणि दगडफेक, पोलिसांसह 5 ते 6 जण जखमी, तरुणांकडून 3 दुचाकींची तोडफोड, गावाबाहेर पोलीस बंदोबस्त। वर्क फ्रॉम होम करत असाल तर व्हेरिएबल पे विसरा, अनेक IT कंपन्यांकडून नियम, कर्मचाऱ्यांनी ऑफिसमध्ये येऊनच काम करण्याची कंपन्यांची शक्कल। ठाण्यातील माजीवडा जंक्शन ब्रिजवर आणि ब्रिज खाली मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, मेट्रोचं काम आणि वाहन बंद पडल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा। पॅरालिम्पिक स्पर्धेत मराठमोळ्या सचिन खिलारीची ऐतिहासिक कामगिरी, सचिन खिलारीला गोळाफेकमध्ये रौप्य पदक। चेंबूरमध्ये घराचा भाग कोसळल्यानं 1.5 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, तर जखमी महिलेवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडीतील बोगद्याची दुसरी लेन आजपासून वाहतुकीसाठी खुली होणार, 2 स्वतंत्र लेन सुरू होत असल्यामुळे प्रवास करणं सोयीचं होणार। विदर्भात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता। कंगना रणावत त्यांच्या इमर्जन्सी चित्रपटाचं प्रदर्शन 2 आठवडे लांबणीवर, चित्रपटातील आक्षेपांचा विचार करण्याचे मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे CBFCला निर्देश। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।